श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 93वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ म्हणतायत, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. समर्थ, मनुष्याची जी मूलभूत गरज आहे अन्नाची, त्या या गरजेच्या आधाराने भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला या श्लोकात समजावून सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ श्रोते हो असा आहे की या जगाकडं जर आपण एका त्रयस्थ नजरेने पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या सर्व विश्वाचं पालन पोषण करणारा, या विश्वाचा खरा अन्नदाता हा माझा रामच आहे. या रामाची करुणाच हीच या अन्नाच्या रूपाने माझ्या मुखाशी येते. या विश्वाचं भरण पोषण करणं, याची सर्व व्यवस्था ही या प्रभूची कृपा आहे. ही कृपाच आपल्या सर्वांची चिंता वाहत असते. आणि असा हा अद्भुत रामराया या साऱ्या विश्वाचं भरण पोषण करूनही आपण जेव्हा अन्नाचा घास घेत असतो तेव्हा देखील अनेकदा आपण कृतज्ञपणे त्याचं नाम विसरून जातो. भगवंताच्या नामाची ही जाणीवच या साऱ्या विश्वामध्ये भरून आपल्याला अन्न रूपाने आपलं भरण पोषण करते. त्याची कुठल्याही प्रकारची किंमत आपल्याकडून ती घेत नाही. आणि इतकं असूनही आपण भगवंताचं नाम विसरून जातो. समर्थांचा आपल्या मनाला एक थेट प्रश्न आहे की कुठलीही किंमत न देता लागणाऱ्या या नामाचं तू कसं बरं विस्मरण करतोस, आणि ह्यासाठी तुला नेमके काय बरं कष्ट पडतात. समर्थांनी ही थेट पृच्छा आपल्या प्रत्येक जीवापाशी केलेली आहे. श्रोते हो, या श्लोकाचा अर्थ विचार करत असताना मला मध्व मुनीश्वर स्वामींचा एक अतिशय सुंदर अभंग आठवला. त्या अभंगामध्ये मध्व मुनीश्वर स्वामी म्हणालेत की तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान, जननी जठरी रक्षियले मज पोषोनी पंचही प्राण, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान, बाहेर निघता मातेचे स्तनी पय केले निर्माण, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान, ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. मध्व मुनीश्वर स्वामी आपल्या या रामाचं कौतुक या जाणीव रूपाने करताना त्याची ही आपल्या जीवनाची भरण पोषण करण्याची विविध आपल्या जीवाच्या अवस्थेमध्ये त्याने केलेली या करुणेची एक प्रकारे या अभंगामधून कृतज्ञता व्यक्त करत आहेत. मध्व मुनीश्वर स्वामी म्हणतायत की जेव्हा मी आईच्या उदरामध्ये होतो, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, जेव्हा मला कुठल्याही प्रकारची चेतना या देहामध्ये आली नव्हती, तेव्हा देखील आईच्या उदरामध्ये जननी जठरी रक्षियले मज, आई सेवन करतीये अन्न आणि त्यातून जीवन द्रव्य, जीवन मूल्य ही तू मला आतमध्ये देतोयस. आईच्या पोटामध्ये देखील सांभाळलं, आईच्या पोटातून बाहेर आलो आणि त्यानंतर तुलाच माझी काळजी की मला दात नाहीयेत, मी कुठल्याही प्रकारचं कडक अन्न खाऊ शकणार नाही, कुठल्याही प्रकारचं घट्ट अन्न खाऊ शकणार नाही, तुलाच माझी काळजी. आणि त्यामुळं बाहेर निघता मातेचे स्तनी पय केले निर्माण, माझ्या आईच्या अंगावरती मी दूध प्यालो आणि या दुधाने माझं भरण पोषण तू करून घेतलंस. रामा, तूच माझा खरा यजमान आहेस, तूच माझा खरा मालक आहेस, तूच माझा स्वामी. आणि मग असं असताना मी या पोटाची का बरं चिंता करू, अशी एक प्रकारची सुंदर प्रार्थना मध्व मुनीश्वर स्वामींनी रामाजवळ केलेली आहे. श्रोते हो, आपण बऱ्याचदा अन्न सेवन करतो. हे अन्न सेवन करताना आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने अनेक श्लोक देखील म्हणतो. आपल्या सगळ्यांच्याकडे घरोघरी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, असं आपण बऱ्याचदा म्हणतो. पण गंमत अशी होते ना की आपण हे श्लोक म्हणताना त्या शब्दांचा अर्थ आपण कुठेतरी हरवून गेलेलो असतो. गमतीने आम्ही म्हणतो की भरलेलं ताट समोर असतं आणि आपलं तोंडामध्ये वाक्य चाललेलं असतं की सदा सर्वदा योग तुझा घडावा.
म्हणजे नेमका योग कोणाशी घडायचा आहे, अन्नाच्या ताटाशी का भगवंताशी, इथपर्यंत मनामध्ये संभ्रम निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असते. असो, गमतीचा भाग जरी सोडला तरी श्रोतेहो, आपण जर या विश्वाकडे एखाद्या त्रयस्थ नजरेने बघितलं तर या विश्वाचा खरा पालन पोषण करणारा, या विश्वाचं भरण करणारा कोण आहे? आपण पहिल्यांदा बुद्धीच्या अनुषंगाने बघूयात. एखादा बुद्धिजीवी म्हणेल की हा निसर्ग हाच या विश्वाचं भरण पोषण करतो. या निसर्गामध्ये ही सुंदर माती आपण नांगरतो, त्यामध्ये एखादं बीज घालतो, त्या बीजाला जेव्हा पाणी मिळतं तेव्हा ते पाण्यातून हे बीज अंकुरतं. हे अंकुरलेलं बीज हळूहळू आकाशामध्ये वाढू लागतं, त्याला मग सुंदर फळं फुलं येतात, धान्य येतं. हे धान्य आपण मग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ताटापर्यंत आणतो आणि ते आपल्या मुखामध्ये जातं. तिथे एक पचनशक्ती आहे. ती पचनशक्ती या अन्नाचं पुन्हा विघटन करून त्यातीने जीवनद्रव्य आपल्याला देते. अर्थात ही सगळी प्रोसेस आहे. आपण बऱ्याचदा बाहेरून जे दिसतं किंवा आपल्या बुद्धीला जे पटतं ते सत्य म्हणून चालतो. थोडासा वेगळा विचार करून बघूयात. एखादं बीज एखाद्या मातीच्या उदरामध्ये अंकुरतं. ही गोष्ट या जगामध्ये या माती सोडून आणखीन कुठेही होऊ शकत नाही. ते कसंही पडतं, आडवं तिडवं पडतं, त्याचं तोंड कित्येकदा खाली असतं बीजाचं, तरी देखील ती माता, ती पृथ्वी, ती अवनी आपल्या उदरामध्ये त्या बीजाला घेते. त्याला किती छान सांभाळते. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ती मातीच्या उशीमध्ये, त्या थंडाव्यामध्ये त्या बीजामधलं चैतन्य ती रोखून धरते. त्यानंतर मेघ येतात. मेघांमधून पाणी वाहू लागतं, ते पडू लागतं. ते पडणारं पाणी जेवढं नेमकं त्या बीजाला पाहिजे तेवढीच माती आपल्या आजूबाजूला शोषून घेते, तेवढीच ती स्निग्ध होते. तिची तेवढी स्निग्धताच त्या बीजाला उपयोगाला येते. तिला जास्तही नको आणि कमीही नको, जेवढं नेमकं पाहिजे तेवढंच पाणी माती आपल्या जवळ ठेवते. यातून ते बीज अंकुरू लागतं. त्या बीजाला फुटलेलं ते सुंदर अंकुर हळूहळू वरती येऊ लागतो. पण त्याला आपल्या सूर्याची उष्णता देखील जेवढी पाहिजे तेवढीच सूर्यदेव देखील त्याला देत असतो. खूप जास्तही नाही, खूप जास्त दिलं तर ते जळून जाईल आणि खूप कमी नाही, नाहीतर त्याच्यामध्ये रसायन क्रिया होणार नाही. तो सूर्य देखील सत्वगुण धारण करतो. या सत्वगुणाच्या अनुषंगाने तो वृक्ष हळूहळू वाढू लागतो. आकाश देखील त्याला जागा देतं वाढायला. आकाश कधी त्याला दाबून ठेवत नाही. आकाश त्याला चहूबाजूनी जणू आपल्या वाऱ्याच्या आधाराने बॅलन्स करायला शिकवतं. हा वाऱ्याचा सत्वगुण आहे. या पंचमहाभूतांमध्ये देखील त्रिगुण आहेत. यातील प्रत्येक त्रिगुणाचा सत्वगुण, मातीचा सत्वगुण त्या बीजाला कुशीमध्ये घेण्याचा, पाण्याचा सत्वगुण जेवढं पाहिजे नेमकं तेवढंच देण्याचा, सूर्याचा सत्वगुण जेवढी पाहिजे तेवढी उष्णता देण्याचा, आकाशाचा सत्वगुण त्याला आकाशामध्ये वाढण्याचा, वायूचा सत्वगुण त्याला इतकही हवा न लागू द्यावी की तो मुळासकट तुटून जावं. अशा रीतीने सर्व पंचमहाभूतांचे सत्वगुण एकत्रित होतात, तेव्हा हा अन्नाचा कण या झाडामधून उपटतो. आपण यावरून विचार करा की भगवंत आपल्या सर्व सत्वगुणांची करुणा या अन्नाच्या कणामधून आपल्या जवळ देत असतो. जर यापैकी कुठलाही गुण यामध्ये कमी पडला तर हे अन्न येऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या मुखाशी जे अन्न येतं ते या केवळ भगवंताच्या कृपेने, या भगवंताच्या करुणेने येतं. पण नेमकी आपली गोष्ट अशी आहे ना मनुष्याची. असा विचार करा की आपण एखाद्याच्या लग्नामध्ये गेलो, तिथं छान जेवायला असेल, आपण जेवण केलं आणि ती चव आपल्या जिभेवरती रेंगाळली. त्यानंतर आपण खूप दिवसांनी त्या मनुष्याला भेटलो, कदाचित वर्ष 2 वर्षांनी भेटलो, तरी देखील आपण आठवणीने त्याच्या लग्नाची गोष्ट त्याला सांगतो. अरे काय ते लग्न तुझ्याकडचं, किती सुंदर जेवण होतं, आजही आठवण येते रे त्या जेवणाची, फार छान होतं बरं. म्हणजे मनुष्याला एका माणसाने दिलेल्या अन्नाची कृतज्ञता ही आयुष्यभर किंवा खूप काळापर्यंत लक्षात राहते. पण या सूक्ष्म दृष्टीने जो माझा राम, जो मला दिवस रात्र अखंड माझ्या या जीवनाचं भरण पोषण करतोय, त्या रामाचंच मात्र मला नेमकं विस्मरण होतं. काय गंमत आहे ना मनुष्याची. त्याला आपली ही बुद्धी कधीही त्या भगवंतापर्यंत संपूर्ण विश्वास ठेवायला नेहमीच एक आडकाठी ठरत आलेली आहे. या भगवंताचे सर्व सत्वगुण मिळूनच हा अन्नाचा घास आपल्या मुखापर्यंत येतो. इथंच भगवंताचं कार्य संपत नाही. तो जन्माला आल्यानंतर विचार करतो की या बालकाला दात नाहीत,
म्हणून तो आईच्या जसा अंगावरती दूध त्याला देतो, त्याचप्रमाणे जसा जसा ते बाळ मोठं होऊ लागतं, जसे जसे त्याला छान दात येऊ लागतात, तसं तसं त्याला हे सुंदर या विश्वातलं अनेक प्रकारचं भोग अन्न तो त्याला खायला देतो. त्यातून त्याची जीवनमूल्य त्याला वाढवतो. त्याचं एक सुंदर व्यक्तिमत्व तो उभं करू लागतो. त्या व्यक्तिमत्वाकडून चांगलं कार्य करून घेतो. आणि या कार्याची जेव्हा त्याची अवस्था लयाला जायला लागते, जेव्हा त्याचं वय उतरत होऊ लागतं, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या आता मनुष्याला त्याची आता अन्न पचन करण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे आता ह्याने जर आणखीन असंच काही खाल्लं तर त्याचं अन्न पचन नीट न झालं तर त्याची तब्येत बिघडेल. त्यामुळे तो त्याचे हळूच दात देखील काढून घेतो की जेणेकरून तो मऊ अन्न खाईल की जे त्याच्या पचनशक्तीला उपयोगाला येईल. त्यामुळे दात देणाराही तो, त्यात रस निर्माण करणाराही तो आणि वयोपरत्वे ते दात काढून घेणाराही तो. हे सगळं कशासाठी? तर त्याची ही करुणा आहे. त्या जीवाचं भरण पोषण होण्याची त्याची अखंड धावणारी ही धारणा, हीच या विश्वाची खरी शक्ती आहे. ती खरी जाणीव रूप आहे. आणि जो या जाणीवेला जाणतो आणि त्याचं अखंड स्मरण करतो, त्याला हे भगवंताचं नाम म्हणजे काय ते कळतं. आणि आमच्या जीवनामध्ये आज नेमकी ही जाणीव बोथट झालेली आहे. आम्हाला या जगामधल्या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या अनुषंगाने पटतात, पण जाणीव ही कधीच बुद्धीच्या अनुषंगाने राहत नाही. ती मनुष्याच्या हृदयामध्ये राहते आणि त्याला मन सूक्ष्म केल्याशिवाय जाणता देखील येऊ शकत नाही. अशी ही भगवंताची जाणीव. आणि आपण आपल्या जीवनामध्ये इतके कृतज्ञ होतो की ज्या भगवंताने आपल्याला हे सगळं दिलं त्याला आपण सोयीस्कररित्या विसरून जातो. एक गमतीची गोष्ट सांगतो की एक मनुष्य एकदा लग्नाला जातो एकांच्या. तिथं लग्नाला गेल्यानंतर स्टेजवर अगदी छान उभं राहून आशीर्वाद देतो. आपल्या खिशातून एक पाकिट काढतो, त्यामध्ये 100 रुपयाची नोट असते, ती वधूवरांच्या हातामध्ये देतो. त्या मुलाच्या बरोबर त्याचा छोटासा मुलगा देखील आलेला असतो जेवायला, 4थी 5वीतला. दोघं जण छान आशीर्वाद देऊन फोटो काढून घेतात, खाली उतरतात, अन्नाचं ताट हातामध्ये घेतात. मुलगा एक ताट घेतो, बाप एक ताट घेतो. दोघंही जेवायला लागतात. मुलाला एक सवय अशी असते की तो जेवताना 2 घासानंतर थोडंसं पाणी पित असतो. बाप इकडे तिकडे बघतो आणि हळूच मुलाच्या गालावरती चापट मारतो. मुलगा म्हणतो, बाबा का मारलं मला? ते म्हणतात, अरे तुला कळत नाही का, 100 रुपयाची नोट आता मी त्याला दिलेली आहे, तू बघितलंस ना आहेर म्हणून, 100 रुपयापेक्षा तरी जास्त तुला खाल्लं पाहिजे. आता इथं जर तू सारखा 2 घासानंतर पाणी प्यायला लागलास तर हे घेतलेले लाडू कसे संपणार? आणखीन 2 लाडू आपल्याला खायचे आहेत. यावरती मुलगा निरागसपणे म्हणतो की पण आमच्या बाईंनी तर आम्हाला सांगितलं की मधून मधून जर पाणी प्यालो तर अन्न छान पचतं, आणखीन भूक लागते. यावरती बाबा आणखीन एक थोबाडीत मारतात. तो म्हणतो, आता का मारलं? तो म्हणतो, हे अधिकाने मला सांगितलं, माझे देखील 2 लाडू जास्त संपले असते. मनुष्य ज्यांच्याकडून अन्न घेतो त्यांच्या बाबत देखील कित्येकदा आपल्या या स्वार्थाचा व्यवहार सोडत नाही. मग इथं जो आपल्याला दिवस रात्र सांभाळतोय, भरण पोषण करतोय, हे अन्नरस निर्माण करतोय, आपलं जीवन चालवतोय, किंबहुना तो जर नसेल, त्याची जर कृपा नसेल तर हे जीवनच नाही, अशी खरी अवस्था आहे. असं असताना देखील तो कुठल्याही प्रकारचा आहेरही घेत नाही. ना 100 रुपये ना 200 रुपये, त्याला काहीच नकोय. ना तो कधी 2 लाडू जास्त खाल्ले म्हणून कोणावर चिडतोय. असा माझा राम, अशा रामाचं स्मरण, एक नाम घेणं देखील आपल्याला अशक्य आहे का? आपण इतके आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञ आहोत का की जे आपण इतकं देऊनही त्याचं नाम घेऊ शकत नाही? त्यामुळे समर्थ माऊली अगदी काकुळतीला येऊन विचारतात की अरे तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. अरे तुला काय नेमकं द्यावं लागतंय? कुठला टॅक्स आहे का याच्यावरती? कुठलाही नाही. केवळ ती जाणीव आपल्या अंतरंगामध्ये सदैव सतेज राहावी, ह्यासाठी तू नाम घे. यातून रामाला देखील नामाची अपेक्षा नाही, पण ज्याच्याकडून, ज्याच्या शक्तीने, ज्याच्या सत्तेने हा घास मुखात चाललाय, त्याची सत्ता आपल्या हृदयामध्ये जागृत ठेव, जेणेकरून ही जाणीवच एक दिवशी त्या मूळ मायेमध्ये विलीन होईल आणि या जन्म मरणाच्या कसरतीतून तो रामराया तुला सोडवेल आणि आपल्या मूळधामी, आपल्या निजधामी तुला तो घेऊन जाईल. श्रोत्यो, या जगामध्ये सगळ्यात मोठं कुठलं जर नुकसान असेल तर जाणीवेच्या अभावाचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाच्या आधारे ही जाणीव जिवंत ठेवावी आणि आपलं जीवन अत्यंत आनंदमय,
कृतार्थ करून टाकावं, हाच समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम.